तर मित्रांनो, प्रो गोविंदा तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल आणि आज मी आहे या प्रो गोविंदाच्या फर्स्ट रनर अप टीमच्या कोच सोबत मिस्टर संदीप गुरव. संदीपजी, कशा आहात तुम्ही? ठीक एकदम. संदीपजी, आम्हाला जाणायला आवडेल की बालवीर गोविंदा पथक ह्याची कल्पना, ह्याची रचना आणि हे नाव, ह्याचं वैशिष्ट्य काय, हे आलं कुठून? जवळजवळ आमच्या मंडळाची स्थापनाच 1969ची आहे. म्हणजे माझा जन्म पण झाला नव्हता तेव्हापासूनची स्थापना आहे. आणि त्यानंतर पूर्वी म्हणजे मी तर आलो दहिंडीमध्ये 1996-94च्या आसपास. मी दहिंडीमध्ये होतो. टॉपरला हांडी विंडी फोडायचो. गल्लीतले गोविंद होते छोटे, 4 थराचे 3 थराचे, त्यामध्ये हांडी वगैरे फोडायला जात असेल. आणि त्यानंतर मग आम्ही एक व्यावसायिक गोविंदा म्हणून म्हणजे चेंबूरच्या बाहेर जायचं म्हणायला बोललं तर नवी मुंबई आणि इतर परिसरात, तर आम्ही 1999ला सुरुवात केली. आणि हे मंडळाचं आमचे जी काही विभागातली मुलं आहेत त्यांचे 25वे वर्ष आहे. आणि या 25व्या वर्षामध्ये सर्वांनी विचार पण केला होता की नक्कीच आपण मुंबईतल्या त्या प्रो गोविंदा स्पर्धेत अंतिम 4 मध्ये आपण येण्याचा प्रयत्न करू. आणि परमेश्वराच्या कृपेने आणि मुलांच्या मेहनतीने आम्ही रनरअप मध्ये तरी आलो. आणि आता 2024 मध्ये तुम्ही आहात. एकूण किती वर्ष झाली तुम्ही हे करताय? बालवीरला तुम्ही कोच किती वर्ष झाले? कोच म्हणजे पूर्वी आम्ही गोविंदा चालू केला होता ना 1999 ते 2000 पर्यंत आम्ही मुलंच एकमेकांच्या अंडरस्टँडिंग मध्ये होतो. 2001 पासून आम्ही 4 ठिकाणी जायचो, त्यांची पद्धत बघायचं, कशा पद्धतीने ते चढतात, थराची रचना कशी आहे, कशा पद्धतीने केली जाते. त्यानंतर मग मी थोडे 2-4 वर्ष झाली बाळा पडेलकर आहेत श्री दत्त क्रीडा मंडळाचे, त्यांची आणि माझी भेट झाली. मग त्यांनी मला बरंचसं ज्ञान, याच्याकडले जे बेसिक ज्ञान बाळा पडेलकर सरांनी दिलं. त्याच्यानंतर मग आम्ही वेगवेगळी रचना करून त्या स्किलच्या आधारे आम्ही जशी आपली मुलांची संख्या असेल, मुलांची ताकद असेल, क्षमता असेल, त्या क्षमतेच्या अनुसार रचना करून आम्ही मग थर लावायला लागलो. ओके, म्हणजे 25 वर्षांपेक्षा अधिक वेळ गेला आहे. गोविंदा पथक तुम्ही चालवतात, कोच करतात. आज जेव्हा 2024 मध्ये तुम्ही फर्स्ट रनर झालात प्रो गोविंदामध्ये, आपली टीम, आपला केळकरवाडीतला बालवीर गोविंदा पथक नॅशनल झालाय, तेव्हा ती फिलिंग कशी आहे तुमच्यासाठी पर्टिक्युलरली, आणि पूर्ण टीम साठी कशी फिलिंग आहे? प्रो गोविंदा 2018ला आम्ही खेळलो. प्रताप सरनाईक साहेबांनी ठाण्याला केला होता आणि त्यामध्ये आम्ही 3रा नंबर होता आमचा. ओके. 2019ला आम्ही 2nd नंबरवर आलो होतो, 2nd नंबर. आणि त्यानंतर कोविड आला. कोविडच्या या 2 वर्षांनंतर पुन्हा गोविंदा उभं करणं खूप अवघड झालं होतं, कारण की पूर्ण जगत थांबलं होतं. बरोबर. त्यामुळे मुलांचा स्थूलपणा, जडपणा, सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद होत्या. आणि मग पुन्हा थोडीशी मेहनत करावी लागली. आणि मग गेल्या वर्षी आम्ही पहिल्या राऊंडला बाहेर गेलो होतो थोडक्यासाठी. मग त्याच्यानंतर काही त्रुटी राहिल्या होत्या, उणीवा राहिल्या होत्या, त्या वर्षी भरून काढून पुन्हा ताकदीने आम्ही उभे राहिलो. खूप छान. मला हे ऐकून खूप प्रोत्साहित झाल्यासारखं वाटते, कारण तुम्ही म्हणालात गेल्या वर्षी तुम्ही थोड्यासाठीच बाहेर झाले होतात. तर आज जेव्हा तुम्ही फर्स्ट रनर आहात आणि खूप साऱ्या टीम तुम्ही पाहतच आहात, मोठमोठ्या टीम्स आहेत ज्या तुमच्या ओळखीच्या, ज्या बेस्ट करत होत्या एवढे वर्ष, पण आजच्या काळात म्हणजे 2024ला त्या फर्स्ट रनरअप नाही आहेत आणि त्या बाहेर सुद्धा झालेल्या आहेत. तर त्यांना तुम्ही काय मोटिवेशन द्याल? तुमच्या स्वतःच्या जर्नीमधून तुम्ही काय त्यांना प्रेरणा द्याल, काय त्यांना सांगाल की तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल कसं रिकवर केलं ह्या गोष्टीमधून गेल्या वर्षीपासून आजपर्यंत, आणि त्यांना काय समजवाल? आता त्यांना सांगण्या एवढं मी मोठा नाही, कारण का जे संघ बाहेर गेलेत आहेत ना, ते बाहेर नाही गेले, छोट्याशा चुका राहिल्यात. बरोबर. आणि त्या चुकांवरती ते नक्कीच अभ्यास करत असतील. कारण कुठलाही गोविंदा असून दे, कुठलाही मास्तर असून दे, जे काही मोठे मोठे गोविंद आहेत हे सर्व माझ्या परिचयाचेच आहेत, त्यांचे मास्तर परिचयाचे आहेत. आणि अक्षरशः कुठलाही गोविंदाचे हार आहे ना, ती त्या गोविंदा पथकाला संपूर्ण पथकाला पचत नाही, खूप जड वाटते. आणि 2 दिवस तर अक्षरशः 2-4 दिवस मुलं आहेत ना डिस्टर्ब असतात. अक्षरशः कोच रडत असतात 2-2, 3-3 दिवस, कारण की 2-2.5 महिन्याची मेहनत असते, मुलांचं स्वप्न असतं आणि आपल्या विभागातल्या लोकांच्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षांचं ओझं घेऊन आपल्याला त्यांना काहीतरी द्यायचं असतं त्या विभागाला, म्हणून ते एवढी मेहनत करत असतात. आणि त्या मेहनतीला आपण कुठे कमी पडलो तर नक्की स्वाभाविक आहे त्यांनी वाईट वाटलं. परंतु जे संघ हरलेत ते मोठ्या ताकदीने आणि पुन्हा जिद्दीने आणखी काहीतरी चांगलं करतील या उद्देशाने ते कामाला लागले असतात. एखादी हार 2 पावलं माघार घ्यायला लावतील, परंतु 2 पावलं ते कधी पुढे जातील हे आम्हाला पण समजणार. वाव, सुंदर, एकदम परफेक्ट. कारण तुम्ही हे सांगू शकताच, कारण तुम्ही 2023 मध्ये या गोष्टीतून, ह्या प्रसंगातून तुम्ही गेलेले आहात आणि तुम्हाला कळत डर के आगे जीत आहे. अपयश येणार पण यश पण येणार आहे त्यासोबत. बरोबर. एका शब्दात किंवा एका वर्ड मध्ये या जर्नीला पूर्ण, जर तुम्हाला आज कोण 20 वर्षाचा पोरगा एक ही व्हिडिओ पाहतोय, त्याला तुम्ही काय सांगाल या स्पोर्ट बद्दल, आणि या स्पोर्ट मध्ये का त्यांनी यावं आणि का त्यांनी याच्यामध्ये मेहनत घ्यावी, किंवा याच्यातून त्याला काय शिक भेटू शकते? काय, गोविंदा बोलल्यानंतर ऍक्सिडेंट ही पूर्वी भीती होती. आता आमचा सराव जो असतो तो सराव ऍक्सिडेंट कमी होतील याचा विचार करूनच केला जातो. आणि आम्ही 2 स्टेप मागेच असतो, कारण की रिस्क कुठे घ्यायची की हंडीच्या दिवशी त्यावेळी आपल्याला पकडायला आपले सहकारी बांधव तेवढे असतात.
नाही तिथे आपण रिस्क घेत नाही, 2 पावलं माघार घेतलेली बरी. आणि जे आता जे काही इतर गोविंद आहेत, यंग जनरेशन आहे, त्यांना एवढंच सांगेन की आता खेळ म्हणून मान्यता मिळाली आणि लोकांचा बघायचा पण दृष्टिकोन गोविंदांचा, जो पूर्वी टपोरी गोविंदा म्हणजे ज्यांना कामधंदे नाहीत अशा लोकांचा गोविंदा ही अशी ओळख होती. पण तो गोविंदा आज प्रोफेशनल खेळ म्हणून आलाय आणि त्यांचे खेळाडू पण प्रोफेशनल झालेत. म्हणजे चांगले चांगले खेळाडू जे आमच्याकडे येतात ना, इंजिनिअरिंग वगैरे आर्किटेक्चर वगैरेला जाणारी मुलं आमच्याकडे आहेत. म्हणजे इव्हन नासामध्ये पण जे लोक आहेत ना, त्यातले पण काही लोक त्या टीममध्ये काम करतात. ती पण टीम 2 मुलं आमच्याकडे आहेत. इव्हन पोलीस भरतीला जाणारी, पोलीसमध्ये असणारी. म्हणजे हा फक्त हा खेळ सर्व धर्मियांचा आहे. तसंच सर्व बघायला गेलात तर त्याच्यात कार्पेंटर पण असं म्हणजे 12 बलुतेदारांचा याच्यात सहभाग आहे. खूपच छान वाटलं ऐकून. आता 2024 झाला, फर्स्ट रनरअप झाली आपली बालवीर गोविंदा पथक. 2025 साठी काय प्लॅन आहे? 2025ला खूप मोठे आव्हान असणार, कारण की जे संघ हारलेत ते हारले नाहीत, तर त्यांना त्या स्पीडला कुठेतरी ब्रेक नव्हता. आणि जिंकायच्या मनस्थितीत असताना आपला मनावरचा कंट्रोल हा त्या तुफान वेगाबरोबर घेऊन गेले. त्याच्यामुळे कुठेतरी ब्रेक नसल्यामुळे त्यांची पडझड झाली. ते हारले नाहीत. रेकॉर्ड प्रत्येक गोविंदाला करायचा असतो आणि त्या गोविंदाच्या रेकॉर्ड करण्यासाठीच गोविंदा उभा असतो. सर्व संघ समतोल ताकदीचे होते, कारण की गोविंदा हा खेळ आहे ना 1-2 सेकंदासाठीच आता सगळ्यांच्या बरोबर आलाय. नाहीतर जिंकणं हे पूर्वी कसं होतं 10 सेकंद, 20 सेकंद, 25 सेकंद. 25 सेकंदाचा आता वेळ नाही राहिलाय. गोविंदांचा सराव पण एवढा झाला आणि मुलांची मेहनत पण एवढी आहे की पॉइंट सेकंदाने आता गोविंदा मागे पडत राहिले. त्याच्यामुळे याचं स्पिरिट, कारण की 200 प्लेअर घेऊन खेळणं, 160 प्लेअर घेऊन खेळणं हा खूप मोठी कसोटी असते. आणि 160 प्लेअरमध्ये एखाद्याची चुकी जर झाली ती खूप भारी पडत असते. त्याच्यामुळे 200 जणांचं लक्ष ते विचलित होता कामा नये, एवढं सांगू. ही गॅरंटी तुम्हाला घ्यायची 2025 साठी. हेच तुमचं सगळ्यात मोठं लक्ष आहे की 200 लोकांना एकत्र आणून एक सॉलिड टीम बनवायची. आणि आय होप, माझे बेस्ट विशेस आहेत की 2025 मध्ये प्रो गोविंदाचे विनर आपली बालवीर गोविंदा पथकच असेल. नक्कीच, कारण का आज चेंबूर म्हणून ज्यावेळी आपण उतरतो किंवा बालवीर म्हणून उतरतो, आम्ही टप्प्याटप्प्याने आलो. एकदम ना यश गाठायला खूप मेहनत करावी लागली. खूप नावाजलेले गोविंदा आहेत की जे फायनलला आलेले आहेत. जय जवान गोविंदा पथक असतो, शिवसाई नवथरला होतात, त्याच्यानंतर कोकण नगर आहे, आर्यन्स गोविंदा पथक आहेत, अष्टविनायक आहेत, यश क्रीडा मंडळ आहे सर्व. आणि आमचं गोविंदांचं असं काय नाही, गोविंदा हा गोविंदा असतो. कोणाच्या हारमध्ये पण तो त्याच्यात जातो आणि जिंकला तरी तो त्याच्यासोबत असतो. म्हणजे गोविंदामध्ये जिंकणं हारणं नाही. आपल्याला तो समोरचा पण गोविंदा आहे, तो जर हरला असेल तर त्याला समजून घेऊन पुन्हा उभा करणं हे गोविंदाचं काम आहे. आणि प्रत्येक गोविंदा आणि प्रत्येक पथक हे त्या दृष्टीनेच वाटचाल करत असतं. बरोबर. सगळ्यांचा एम जिंकणंच असतं. फक्त हे आयुष्याची कसोटी असते की कोण जिंकणार आणि कोण नाही. एका शब्दात जर किंवा एका ओळीमध्ये गोविंदा आणि जन्माष्टमी, दहीहंडी ह्याचा महत्व तुमच्यासाठी काय आहे? आता खेळ ते उत्सव, खेळापासून उत्सव, पुरा उत्सव होत होता, आता खेळ होतोय. फक्त या दोघांमध्ये एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे की 200 जणांची मनं फक्त बांधून ठेवली तर नक्कीच उत्सवाच्या दिवशी पण आपण परिसीमा गाठू शकतो. फायनल मेसेज तुम्हाला महाराष्ट्र सरकारला काय द्यायला आवडेल किंवा आपल्या देशाच्या सरकारला? जे सण होतं ते आता एक स्पोर्ट झालंय, तर त्यासाठी तुमचा काही मेसेज सरकारला की कसं आपण सुविधा वाढवू शकतो, बेस्ट करू शकतो, एका ओळीत किंवा एका वर्ड, एका शब्दामध्ये? एका शब्दामध्ये बोलण्यासारखं नाही, कारण की आज हा प्रो गोविंदा जो झाला तो पूर्वेजी सरनाईक साहेब, प्रतापजी सरनाईक साहेब आणि महाराष्ट्र राज्य सरकार, त्याचबरोबर क्रीडा मंत्रालय या सर्वांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. हे व्यासपीठ उभा करण्यासाठी आम्हाला ते तेवढ्या लेवलच्या सुविधा देणं आणि तिकडे हा खेळ खेळणं ही सोपी गोष्ट नाही. कारण क्रिकेटमध्ये 11 खेळाडू खेळत असतात, कबड्डीमध्ये 7 खेळाडू खेळतात, इथे 200 जणांचं नियोजन. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि दहीहंडी समन्वय समिती किंवा दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्या अध्यक्ष बाळा पडेलकर सर, या सर्व पूर्ण टीमनी आज हे नियोजन केलं आणि नियोजन खूप अफलातून होतं. आणि जे व्यासपीठ त्यांनी दिलेलं आहे, तरी पण आम्ही सर्व बालवीर गोविंदा पथकाच्या वतीने आज एक खेळाचं स्वरूप दिलंय. भविष्यात हा खेळ आणखी मोठा होईल, परंतु जी सुरुवात केलेली आहे सरकारने त्याला बालवीर गोविंदा पथकाच्या वतीने आम्ही लाख त्या लोकांचे आम्ही आभारी आहोत. म्हणजे प्रगती होत आहे. तर खूपच छान वाटलं संदीपजी तुमच्याशी बोलून आणि ऑल द बेस्ट तुम्हाला आणि पूर्ण बालवीर गोविंदा पथक. चेंबूर लव्स यू, मुंबई इज प्राउड ऑफ यू, अँड ऑफ कोर्स इंडिया इज प्राउड ऑफ यू. थँक्यू.